आता एक करून आपल्याला सेपरेटली सगळे व्यवस्थित अनालाइज करायला शिकायचे आहेत. ओके. जाऊ द्या. तर ते शिकण्या अगोदर तुम्हाला काही आणखी बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. जसं की हे सगळं अनालिसिस आपण कुठं करतो, ह्याच्यासाठी कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स आपण वापरणार आहोत, कोणते कोणते ग्राफ्स जे बघण्यासाठी ग्राफ्स जे आपण ट्रेडिंग व्यू ओपन करतो त्या ट्रेडिंग व्यू मध्ये कोणते आपण म्हणजे टूल्स वापरले पाहिजे, टूल्स कसे यूज करतात, हे सगळे गोष्टी आधी आपल्याला समजून घेण्या आहेत. मग आपण त्या अनालिसिसला सुरुवात करू शकतो. बरोबर आहे. कॅन्डल्स काय असतात किंवा तुमचे ग्राफमध्ये काय काय गोष्टी असतात, हे सगळी गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. तर आता बघा, स्टॉक मार्केट मध्ये एकदा आपण रिवाइज करूया सगळे पॉईंट्स, जे जुने पॉईंट्स आपण समजून घेतले होते ते एकदा रिवाइज करूया. तर स्टॉक मार्केटमध्ये वी नो दॅट वी हॅव टू डिफरंट मार्केट्स. बरोबर आहे. आपल्याला दोन मार्केट्सचं तिथं ऑपॉर्च्युनिटी आहे. एक असतं तुमचं इक्विटी मार्केट, दुसरं असतं तुमचं डेरिव्हेटिव्ह मार्केट. बरोबर आहे. तर जो तुमचा इक्विटी मार्केट आहे तो इक्विटी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट याच्यामधला जो फरक आहे ते आपण समजून घेतलं होतं. त्याच्या आधी आपण काय बघितलेलं की मार्केटमध्ये आपल्याला दोन प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. एक तर आपण इन्व्हेस्ट करू शकतो किंवा मग दुसरं आपण ट्रेडिंग करू शकतो. बरोबर आहे. मग इन्व्हेस्ट करत असताना काय करायला लागेल आणि ट्रेडिंग करत असताना काय करायला लागेल याचे सिम्पल डिफरन्स आपण बघून घेतले होते. तर इन्व्हेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला जो मार्केट आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे तो म्हणजे तुमचा इक्विटी मार्केट. आता इक्विटी मार्केट बद्दल आपण काय काय समजून घेतलं होतं की इक्विटी मार्केटमध्ये आपल्याला ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. इक्विटी मार्केट हा एक असा मार्केट आहे ज्याच्यामध्ये आपण शेअर्समध्ये खरेदी करतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण त्याच्यात जे एकदा शेअर्समध्ये खरेदी केली की आपण त्याचा एक ऑफिशियल पार्टनर होतो. त्याच्यामुळे आपल्याला तो विकण्याचं कसलंही टाइम स्पॅन नसणार आहे. आपण त्याला हवं तितकं वेळ तिथे होल्ड करू शकणार आहे. मग आपण हे शेअर्स कशात खरेदी करतो, तर आपण हे शेअर्स स्टॉकमध्ये खरेदी करतो. शेअर्स म्हणजे काय आहे की आपण जे स्टॉक खरेदी करतोय ते आपण त्या शेअर्सच्या क्वांटिटीमध्ये खरेदी करत असतो. ओके. सो आता त्याला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज जसं आपण बघितलं की त्याला एक्सपायरीच नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला हवं तितकं वेळ होल्ड करू शकतो. बरोबर. पण जसं मी तुम्हाला सांगितलं वेन देर इज ॲडव्हान्टेज तसंच एक डिसएडव्हान्टेज पण असणार आहे. तसंच काय की इक्विटी मार्केटमध्ये जरी तुम्हाला तिथे रिस्क खूप कमी आहे पण रिवॉर्ड पण तशा पद्धतीने कमी असणार आहे. का तिथे मुवमेंट कमी असणार आहे, तर ह्याचा अर्थ एवढंच आहे की तिथे व्होलॅटिलिटी जी असते ती कमी असते. व्होलॅटिलिटी म्हणजेच काय की जे आपल्यामध्ये तिथे लिक्विडिटी असते की बाबा एका वेळेस जर बाईंग होतीये तर सेलिंग पण होतीये का, हे खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात. तर त्याच्यामुळं लिक्विडिटी कमी असल्यामुळं तिथे इक्विटी मार्केटमध्ये द मार्केट इज व्हेरी स्लो. ते स्लो असल्यामुळे काय आहे की तुम्हाला तिथे रिस्क खूप कमी असतं पण रिवॉर्ड पण त्याच्यासोबत तुम्हाला तिथे कमी असणार आहे. ओके. हे आपण बघितलं होतं इक्विटी मार्केट. आता इक्विटी मार्केटमध्ये जसं त्याला आता एक्सपायरी नाही आहे त्याच्यामुळे आपण त्याला तिन्ही प्रकारचे ट्रेडिंग करू शकतो. तीन प्रकारचे ट्रेडिंग कोणते आहेत आता आपले, तर देर आर 3 टाइप्स ऑफ ट्रेडिंग, दॅट इज लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि इंट्राडे. बरोबर आहे. हे तीन आपले टाइप्स ऑफ ट्रेडिंग असणार आहेत जे आपण करू शकतो. तर इक्विटीला एक्सपायरी नसल्यामुळे आपण तिन्ही लॉंग टर्म पण करू शकतो, शॉर्ट टर्म पण करू शकतो आणि इंट्राडे पण करू शकतो. बरोबर आहे. तर हे झालं आपलं इक्विटी मार्केट. आता इक्विटी मार्केटमध्ये तुम्हाला फक्त स्टॉक्समध्ये बाईंग करण्याचं तुम्हाला ऑप्शन असतं. बरोबर आहे. आणि फक्त स्टॉक्समध्ये तुम्ही तिथे ट्रेड करू शकता. फक्त एक आहे की तुम्हाला जर स्टॉक्समध्ये तिथे ऑपॉर्च्युनिटी एकच आहे की फक्त बाईंग करण्याचीच ऑपॉर्च्युनिटी आहे. सेलिंग तुम्ही तिथे नाही करू शकत. सेलिंग जरी केलात तरी ते इंट्राडे पर्पजसाठीच तुम्ही करू शकता. एका दिवसासाठी तुम्ही तिथे स्विंग ट्रेडिंगमध्ये सेलिंग नाही करू शकत. ओके. सो दिस वॉज अबाउट इक्विटी. आता तेच आपण जर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये बघितलं, डेरिव्हेटिव्ह मार्केटचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे की तिथे लिक्विडिटी म्हणजेच व्होलॅटिलिटी खूप जास्त असणार आहे. त्याच्यामुळे जो स्टॉक आपण इक्विटीमध्येच घेतला होता तोच स्टॉक जर आपण डेरिव्हेटिव्हमध्ये घेतला म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये घेतला तर तिथे आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. का, तर आपण त्याच्यामध्ये खरेदी कशात करतो गाईस, तर त्याच्यामध्ये आपण खरेदी लॉट साईजमध्ये करतो. बरोबर आहे. लॉट साईजमध्ये खरेदी केलेला असल्यामुळे तिथे तुम्हाला काय आहे, तिथे तुम्हाला जो क्वांटिटी असतो तो जास्त असतो, तो पण कमी पैशात तुम्हाला जास्त क्वांटिटी मिळालेला असतो.
ओके. सो व्हॉट इज द थिंग की तिथे तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात, राईट. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे इथे तुम्हाला दोन्ही प्रकारचे ट्रेड करायला तिथे अवेलेबल असतं. म्हणजे यू कॅन इवन बाय अँड यू कॅन इवन सेल. म्हणजे मार्केट जर वरती जाते असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही वरती जाण्यावरती पण ट्रेड करू शकता. मार्केट जर खाली येते असं तुम्हाला वाटतं तर मार्केट खाली येण्यावरती पण तुम्ही ट्रेड करू शकता. म्हणजेच तुम्ही बाईंग आणि सेलिंग दोन्ही पण त्याच्यात करू शकता. फक्त एक डिसएडव्हान्टेज आहे तो म्हणजे तिथे एक्सपायरी असल्यामुळे लॉसेस होण्याचे चान्सेसचे रिस्क थोडेसे वाढतात. बिकॉज त्याला एक्सपायरी असतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याला लॉंग टर्म होल्ड करू शकत नाही. त्याला तुम्ही एक्सपायरीपर्यंतच होल्ड करू शकता. त्यात तुम्ही दोनच प्रकारचे ट्रेड्स करू शकता, इंट्राडे आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग, बरोबर आहे. पण इकडे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. इथे तुम्हाला स्टॉक्समध्ये फक्त ट्रेड करायला मिळत होतं, इक्विटीमध्ये. पण डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला स्टॉक्स प्लस तुम्हाला इंडेक्सचा एक ऑप्शन असतो. इंडेक्सबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की जे इंजिन्स असतात, वेगवेगळ्या सेक्टर्सचे वेगवेगळे इंजिन्स आपल्याला माहिती आहेत, त्यांना आपण म्हटलं जातं इंडेक्स. ओके. सो त्या इंडेक्समध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता आणि प्लस तुम्ही त्या स्टॉक्समध्ये पण काम करू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर तिथे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये अजून एक डिसएडव्हान्टेज असं आहे की तिथे तुम्हाला रिवॉर्ड खूप जास्त मिळत असतं. म्हणजे तुम्हाला कमी कॅपिटलमध्ये प्रॉफिट खूप जास्त होऊ शकतं. फक्त आणि फक्त द प्रॉब्लेम इज की तिथे तुम्हाला जो तुमचा रिस्क आहे तो पण वाढतो. जसं का बिकॉज द मार्केट रूल इज की जेवढं जास्त रिवॉर्ड मिळेल तेवढं तुम्हाला रिस्क पण घ्यावं लागेल. ओके. सो दीज वेर द टू मार्केट्स दॅट वी हॅड बीन डिस्कस्ड. हे दोन मार्केट्स आहेत जे आपण डिस्कस केले होते. तर त्याच्या व्यतिरिक्त आता अजून एक पॉईंट मी तुम्हाला शिकवला होता, तो म्हणजे की तुम्हाला जर ह्या दोन मार्केट्समधून सर माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत, मी कोणता मार्केट सिलेक्ट केला पाहिजे, तर कोणता मार्केट सिलेक्ट केलं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला क्रायटेरिया सांगितला होता. तो म्हणजे तुम्हाला तिथे तुमच्याकडे जो कॅपिटल आहे तो कॅपिटल तुम्हाला किती वेळेसाठी गुंतवायचा आहे, किंवा तो कॅपिटल काय त्याचं मूल आहे. म्हणजे व्हॉट डज इट मीन फॉर यू. जर तो कॅपिटल तुमचा एक सेव्हिंग आहे आणि तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरणार आहात तर त्याचं तुम्हाला इक्विटीमध्ये जायला पाहिजे. आणि जर समजा तुम्ही तोच पैसा काहीतरी महिन्यातून रिटर्न्स मिळवण्यासाठी बघताय तर तो तुम्ही वापरला पाहिजे फॉर डेरिव्हेटिव्ह मार्केट, बरोबर आहे. टाइम ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय की जो ठरवलेला पैसा आहे तो पैसा किती दिवसांसाठी तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवून ठेवायचा आहे, हा एक मेन मुद्दा प्रश्न असतो. तर टाइम ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यावरून तुम्ही ठरवणार इक्विटी की डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर रिस्क, यू नो की इक्विटीमध्ये रिस्क झिरो आहे पण रिवॉर्ड पण तुम्हाला कमी मिळतं. पण जो तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे तिथे रिस्क आणि रिवॉर्ड इक्वली प्ले करतात. रिटर्न्स हे तर तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला रिटर्न डेरिव्हेटिव्ह मध्ये मॅक्सिमम मिळणार आहे, परंतु तसंच तिथं वेळ कमी वेळेत मॅक्सिमम रिटर्न मिळण्याचा तिथं फायदा असतो. प्लस त्याच्यासोबत येतो तो रिस्क. आणि द टाइम दॅट यू कॅन इन्व्हेस्ट, म्हणजेच तुम्हाला स्वतःला किती वेळ मिळतं मार्केटमध्ये काम करण्यासाठी, याच्यावरून देखील तुम्हाला ठरवायचं आहे की मी डेरिव्हेटिव्ह मार्केट केलं पाहिजे की नाही. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस मॅक्सिमम का असतात, कारण तिथे व्होलेटाइलिटी असते म्हणून. मग अशा व्होलेटाईल मार्केटमध्ये जर तुम्ही तुमच्या ट्रेडकडे लक्ष देऊ शकत नसाल तर त्याच्यात ट्रेड करणं खूप घातक ठरू शकतं. ओके. सगळ्यांना लक्षात आहेत सगळे पॉइंट्स व्यवस्थित. वॉज द रिव्हिजन हेल्पफुल एव्हरीवन इन द चॅट बॉक्स? ओके. येस, व्हेरी नाईस. ठीक आहे. आता नाव वी विल लर्न फ्यू बेसिक थिंग्स. ओके. तर काही अजून महत्वाचे बेसिक पॉइंट्स आपल्याला शिकायचे, ते म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह मार्केट असो, इक्विटी मार्केट असो, कोणताही मार्केट असो, आपल्याला जेव्हा टेक्निकल अनालिसिस करायचं आहे तेव्हा आपल्याला ग्राफ बद्दल सर्व माहिती असली पाहिजे. हे मान्य आहे सगळ्यांना? तर आज आपण ग्राफ बद्दल पूर्ण कंप्लीट माहिती घेणार आहोत. हे बघा, काही सुरुवातीचे पॉइंट्स, मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाचा पॉइंट सांगायचं. काही सुरुवातीचे पॉइंट्स अनेक लोकांना अगोदर पण माहिती असतील किंवा अनेक लोकांना माहिती नसतील. आता मॅक्सिमम लोक असे आहेत की ज्यांना माहित नाही, बरोबर आहे. मला चॅट बॉक्समध्ये सांगा. अनेक लोक असे आहेत की सर मला ग्राफिकल टेक्निकल पॉइंट्स माहित नाहीत, टूल्स कसे वापरायचे, काय टूल्स असतात, कॅन्डल्सचे नक्की पॅरामीटर्स काय असतात, भरपूर जणांना ते माहिती नाही आहेत. आणि सोबत असे पण अनेक लोक आहेत ज्यांना हे माहिती आहेत. ओके. मॅक्सिमम पीपल असे पण असतील ज्यांना हे माहिती आहेत. मग
माझं एवढं म्हणणं आहे की सुरुवातीचे काहीच तुम्हाला मी सांगेन की काही दिवस, सुरुवातीचे काही दिवस म्हणजे एक असं म्हणू शकतो आपण 8 लेक्चर्स 10 लेक्चर्स सुरुवातीचे. थोडंसं काय आहे, ज्यांना माहिती असेल ना ऑलरेडी त्यांना वाटेल की अरे हे मला सगळं माहिती आहे, तर मला परत हेच ऐकावं लागतंय. पण काय आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र एकाच ठिकाणी यायचंय, मग तिथून आपल्याला एकत्र सगळ्या गोष्टी शिकायच्यात. आता जर मी डिरेक्टली काही पॉईंट शिकवायला गेलो ना, तर ते तुम्हाला ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांना हे कळायला लागेल, बट ज्यांना माहित नाहीये ते लोक कन्फ्युज होतील. बरोबर आहे. सो तुम्हाला सगळ्यांना रिव्हिजन पण होईल, असं पण होईल, प्लस तुम्हाला परफेक्टली नॉलेज जो मिळाला पाहिजे, म्हणजे तुमचा जो परफेक्ट वे, मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं की परफेक्ट तुम्हाला माहिती आहे का हे आपल्याला माहित नाहीये. जे पण तुम्ही काही शिकलाय आजपर्यंत ते सगळं वरवरच शिकलेलं आहे, पण डिटेलमध्ये जी माहिती तुम्हाला असली पाहिजे ती तुम्हाला आहे की नाही हे तुम्हाला समजून जाईल. ओके. सो सुरुवातीला थोडंसं तुम्हाला स्लो वाटेल किंवा बोरिंग वाटेल ज्यांना ऑलरेडी येतं, पण असं समजून घ्यायचं नाही, त्यामुळं रिव्हिजन करून घ्यायचं. ओके. आणि सगळ्यांनी कोऑपरेट करायचं सुरुवातीचे काही दिवस, म्हणजे एक 4 लेक्चर्स म्हणा, 5 लेक्चर्स, 6 लेक्चर्स. त्यामुळे याचं रिव्हिजन म्हणून तुम्हाला खूप फायदा होईल. ओके. सो टुडे वी विल लर्न अबाउट ऑल द ग्राफिकल पॉइंट्स. ओके. म्हणजे राईट फ्रॉम तुम्हाला मी ग्राफ ओपन कसं करायचं तिथून मी तुम्हाला शिकवेन. ओके. नो. येस, लुक एट दिस. हा, तर सगळ्यात आधी ग्राफसाठी आपण काय वापरलं पाहिजे हे अनेक जणांच्या मनात प्रश्न असतील. आता ग्राफसाठी जो आपण प्लॅटफॉर्म वापरतो, अनेक लोकांना ना सवय आहे, मला सगळ्यांना सांगायचं, अनेक लोकांना सवय आहे की तुम्हाला ना ग्राफ बघायला पण तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंटच वापरता, ट्रेड करायला पण तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंटच वापरता. हे खूप म्हणजे खूप घातक असतं. म्हणजे ऍटलिस्ट फॉर न्यू ट्रेडर्स इट इज व्हेरी म्हणजे इट इज व्हेरी हार्मफुल. का तुम्हाला सांगतो की सुरुवातीला तुम्हाला मार्केटच्या व्होलॅटिलिटीचं, स्पीडचं इतकं नॉलेज नसतं, आणि तुम्ही फटाफट म्हणजे मार्केटमध्ये इंट्राडे जर तुम्ही करत असाल ना, तर तुम्हाला इतकं स्पीड राहावं लागेल की म्हणजे फास्ट फास्ट, व्हेरी फास्ट, म्हणजे तुम्हाला पटपट पटपट सगळ्या गोष्टी करायला आल्या पाहिजेत. आणि सुरुवातीच्या स्टेजला जेव्हा तुम्हाला इतकं डिटेल नॉलेज नाही आहे, तेव्हा तुम्ही असं जेव्हा करता ते तेव्हा तुमच्यासाठी खूप हार्मफुल ठरेल. त्यामुळं माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे प्रत्येक वेळेस लॅपटॉप असलंच पाहिजे असं नाही आहे. ओके. आता असं नाही की तुमच्याकडे लॅपटॉप असलंच पाहिजे. आता आपल्याकडे रिसेंट टॅब्स म्हणून मोबाईलमध्ये एक फंक्शन असतं की जेव्हा आपण 2 ॲप्स एकत्र जेव्हा यूज करत असतो, तेव्हा एक ॲप आपण लगेच इकडून स्लाइड करून त्याला त्या ॲपवरती आपण जाऊ शकतो. बरोबर आहे. तर हे गोष्ट वापरा, पण एकत्र बाबा. ग्राफ पण मी सेम डीमॅट अकाउंटवर बघतोय आणि तिथेच मी पटपट पटपट ट्रेडिंग पण करतो. काय होतं, ग्राफ बंद कधी करणार तुम्ही, ट्रेड एक्झिक्यूट कधी करणार, एक्झिक्यूट केल्यानंतर एक्झिट करायच्या वेळेस तुम्ही ऑर्डर लावणार, हे करणार. याच्यामध्ये स्पीड जी आहे तुमची ती पुढे मागे झाली तर कसं असतं, खूप एक एक मिनिट पण मार्केटमध्ये खूप महत्वाचे असतात. कारण जी व्होलॅटिलिटी असते, जी स्पीड असते, त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये प्रॉफिटमध्ये पण असाल, पण तुम्ही तो ग्राफ बंद करून तो एक्झिट करूपर्यंत तो लॉसमध्ये पण येऊ शकतो. ओके. सो एव्हरीवन इन द स्टार्टिंग स्टेज, नंतर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झालं की तुम्ही तसं करू शकता, पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये सगळ्यांनी मॅक्सिमम ग्राफ हे तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू वरतीच बघायचं आहे. ओके. नाही निलेश सर, ग्राफ वरती प्राइस दिसतं 100%, पण आपल्याला स्ट्राईक प्राइसचा ग्राफ यूज करायचाच नाहीये. आपल्याला ग्राफ जो यूज करायचा आहे तो आपल्याला टोटली इंडेक्सचा किंवा इक्विटीचाच ग्राफ आपल्याला बघायचा, कारण स्ट्राईक प्राइसच्या ग्राफमध्ये इट इज व्हेरी कन्फ्युजिंग. ओके. सो डोंट सी टुवर्ड्स दॅट ग्राफ. आता बघा ट्रेडिंग व्ह्यू. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, सर्च करायचं ट्रेडिंग व्ह्यू. ट्रेडिंग व्यू तुम्ही सर्च करताल तर तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळून जाईल. ओके. दिस इज द प्लॅटफॉर्म ऑफ ट्रेडिंग व्यू. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, इथे लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुम्ही इथे काय पैसे भरण्याची पण गरज नाहीये. ओके. असेच प्लॅटफॉर्म मी सगळे काढलेत ज्याच्यात तुम्हाला अजून एक्स्ट्रा काही अमाऊंट भरावी लागणार नाही. ओके. मग इथे हो तुम्हाला तिथे सबस्क्रिप्शन मिळत असतं. ओके. ट्रेडिंग व्ह्यूला तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळत असतं, पण संजय सर
तुम्हाला ते घेण्याची गरज नाही. व्हॉट ऑल थिंग्स वी नीड ते आपल्याला हा ट्रेडिंग व्यू फ्री मध्ये देतो. ओके. जे अनेक असे लोक आहेत ज्यांना इंडिकेटर्स वगैरे वापरायचे असतात, अनेक इंडिकेटर्स लावायचे असतात एकत्र, मग त्या लोकांना असं घ्यावं लागतं. पण माझं म्हणणं आहे की आय हॅव मेड मेनी थिंग्स इझियर. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक इंडिकेटर्स वगैरे यूज करून कन्फ्यूज व्हायचं नाही, सिम्पल अनालिसिस ठेवायचं आहे. सो तुम्हाला येस इट्स ओके दीपाली मॅम, 2 इंडिकेटर्स मिळतात आणि आपल्याला 2च लागणार आहेत. पण इफ यू वॉन्ट मोर तर तुम्हाला मग तो घ्यावं लागेल. ओके. फक्त काय लॉग इन करा. लॉग इन केल्याने काय होईल की तुम्हाला तो काही गोष्टी मागणार नाही किंवा तो तुम्हाला सबस्क्रिप्शन नाही मागणार. ओके. सो सिम्पली तुम्हाला मेल आय डी टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन एकदा झालात की तुम्हाला फ्रीमध्ये सगळी गोष्टी हा प्रोव्हाइड करत असतो. ओके. तर आता सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही हा ट्रेडिंग वेव्हला लॉग इन करता तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो तुमचा वॉच लिस्ट. ओके. आता वॉच लिस्टचा अर्थ काय आहे किती जणांना माहिती आहे मला सांगा. व्हॉट हाऊ मेनी पीपल नो व्हॉट इज वॉच लिस्ट? नो 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 संजय सर, दॅट इज व्हॉट आय एम टेलिंग की तुम्हाला 30 डे फ्री असं नसतं. बाकी सगळी गोष्टी तुम्हाला फ्रीच असतात. फक्त तुम्हाला जर समजा काही एक्स्ट्रा बेनिफिट्स भेटत असतील तर दॅट इज फॉर ओनली 30 डेज. ओके. येस. आता वॉच लिस्ट ठीक आहे. यादी लाईट कंपनी शो करताना आपण सिलेक्ट केलेले स्टॉक्स एक्सेट्रा. ओके ठीक आहे. मॅक्सिमम लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. ओके. तर आता बघा वॉच लिस्टचा अर्थ काय असतं की आता बघा सिंपल एक उदाहरण देतो. तुम्ही फक्त या सर्च बॉक्सवर क्लिक जरी केलं ना तुम्हाला सॉरी एक मिनिट तिथे बघा तुम्ही फक्त या सर्च बॉक्स मध्ये क्लिक जरी केलात तर तुम्हाला हजारो स्टॉक्स मिळतील. हे बघा बघा मी जेवढं स्लाइड करतोय तितके मला स्टॉक्स दिसतात. एम आय राईट? एवढे हजारो स्टॉक्स मधून किंवा एवढे हजारो इंडेक्स मधून तुम्ही सांगा मला सांगा आपण रोज प्रत्येक स्टॉकचा ग्राफ ओपन करून अनालिसिस करू शकणार आहे का? इज इट पॉसिबल की बाबा रोज आपण प्रत्येक ग्राफ उघडलं प्रत्येक कंपनीचं ग्राफ उघडलं मग आपण अनालाइज केलं मग आपण गोष्टी डिसाईड केल्या असं होणार आहे? नो. इट इज हायली इम्पॉसिबल. मग त्याच्यापैकी मला पर्टिक्युलरली आज किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये मला पर्टिक्युलरली कोणत्या स्टॉक्सवर वॉच ठेवायचं आणि मला कोणत्या स्टॉक्स मध्ये आय एम इंटरेस्टेड आणि मला त्या स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग करायची आहे किंवा इन्व्हेस्टिंग करायची आहे, जे पण ते सिलेक्टेड स्टॉक्स असतील त्याच्या हालचालींवर तुम्ही कंटिन्यू वॉच ठेवू शकाल याच्यासाठी आपण बनवतो वॉच लिस्ट. ओके. एम आय क्लिअर? एवढ्या सगळ्या हजारो ग्राफ्स मधून जो पर्टिक्युलर ग्राफ्स आपल्याला शिकायचे आहेत किंवा आपल्याला अनालाइज करायचे आहेत किंवा पर्टिक्युलरली आपण ज्या स्टॉक्स मध्ये आपल्याला काम करायचं आहे ते स्टॉक्स किंवा इंडेक्स आपण जेव्हा एकत्र आणतो एका आपल्या इंटरेस्ट वाले स्टॉक्स आपण जेव्हा त्यांना एकत्र आणतो आणि त्याच्यावर आपण वॉच ठेवू शकतो ह्याला म्हटलं जातं वॉच लिस्ट. ओके. आता हे बनवायचं कसं हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर आता ट्रेडिंग मधले सगळे टूल्स मी तुम्हाला सिस्टमॅटिकली सांगणार आहे. कोणाला काही लिहू वाटलं आता हे तर काय नोट्सचा पार्ट नाही आहे पण जर तुम्हाला वाटतं की सर मला हे लक्षात राहणार नाही हा पॉईंट लक्षात राहणार नाही तो पॉईंट लक्षात राहणार तर सिम्पली व्हॉट यू विल डू की तुम्ही ते सगळं लिहून घेताल. ओके. सो आता वॉच लिस्ट बनवायची कशी तर एकदम आता हा जेव्हा तुम्ही ट्रेडिंग ओपन करता या सगळ्या इंटरफेस मध्ये एकदम कॉर्नरला राईट साईडला काही टूल्स दिसतात तुम्हाला कॉर्नरला बरोबर आहे. हा दिसतोय, हा अलार्म दिसतोय, हा मेसेज चॅट्स दिसतोय, हा टार्गेट स्क्रीनर्स दिसतोय, त्यानंतर कॅलेंडर दिसतोय, प्रोडक्ट्स दिसतोय, कम्युनिटी दिसतोय, नोटिफिकेशन दिसतंय आणि हा क्वेश्चन हे दिसतंय सगळ्यांना इन द टोटल कॉर्नर राईट. हे सगळे राईटला हे सगळे टूल्स जे दिसत आहेत तर दीज आर द डिफरंट टूल्स दॅट वी कॅन यूज इन द ट्रेडिंग व्यू. पण पर्टिक्युलरली ग्राफचे पण जे अनेक वेगवेगळे टूल्स असतात पण सुरुवातीला आपल्याला हे टूल समजून घ्यायचे. तर आता बघा हिअर इन दिस टूल्स you will be able to see at the right very right corner upside सिम्पली इथे जो हा तुम्हाला पॉईंट दिसतोय पहिला पॉईंट हाच असतो तुमचा वॉच लिस्ट. ओके. तर सिम्पली तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. ओके. क्लिक केलात की इथे तुम्हाला प्लस साईन दिसतोय. या प्लस साईन वरती क्लिक करून सिम्पली व्हॉट एव्हर स्टॉक्स आय एम विशिंग टू वॉच ऑन
ओके, मला जे पण स्टॉक्स वरती वॉच ठेवायचं आहे ते मी सिम्पली या प्लस वरती क्लिक केल्यानंतर मला तिथे तो सर्च केलेल्या बॉक्समध्ये मला तो सिम्पली टाकायचा आहे. मग आता समजा इथे मॅक्स हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड. ओके, मी सिम्पली काय केलं, नाही तर किंवा आज लुपिन लुपिन वी कॅन सी लुपिन लिमिटेड सी. आता मी हे सिम्पली काय केलं, ऍड केलं. ओके, ऍड केल्यानंतर मला काय इथे तो स्टॉक्स दिसून जाईल. बरोबर आहे, दिसतंय? आर यू एबल टू सी दिस? ओके, असं आपण वॉच लिस्ट आपला क्रिएट करणार. मग आता या वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला फक्त जेवढे तुम्ही इंटरेस्टेड स्टॉक्स मध्ये काम करणार आहात किंवा पर्टिक्युलरली तुम्हाला ज्या इंडेक्स मध्ये काम करायचं आहे ह्यांनाच ऍड करायचं. खूप गर्दी करून ठेवू नका, म्हणजे काय होईल की आपल्याला पण कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे, त्यामुळे खूप गर्दी नाही करायची. ओके, सिम्पली जस्ट ऍड दोज स्टॉक्स ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचंय, आणि नंतर एकदा त्या स्टॉकचं काम झालं समजा, मग त्याला तुम्ही काढून टाकायचं. ओके, प्रत्येक वेळेस तो ओपन इथे या वॉचलिस्ट मध्ये असलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही ज्या स्टॉक्स मध्ये काम करणार तो स्टॉक्सचं काम एकदा झाला की मग तो काढून टाकायचा. ओके, सिम्पल आहे. सगळ्यांना समजलं? एव्हरीवन अंडरस्टूड प्रॉपरली हाऊ टू क्रिएट अ वॉच लिस्ट? सगळ्यांनी रिप्लाय करायचा. हे मला कसं समजणार, तुम्हाला समजतंय नाही समजतंय? ओके, समजलं सगळ्यांना? ओके, ठीक आहे. सिम्पली प्लस साइन वर जायचंय, तिथं क्लिक करायचंय. इथे तुम्हाला जो स्टॉक हवाय तो सर्च करायचा, आणि सर्च केल्यानंतर इथे अजून एक प्लस साइन असतो त्याच्यावर क्लिक करायचं. तो तुमचा तिथे ऍड होऊन जाईल. आता पर्टिक्युलरली मला जो स्टॉक ओपन करायचा आहे, ओके, वॉच लिस्ट मधला पुन्हा कसा काढायचा, डिलीट कसं करायचं, हे बघा इथेच तुम्हाला डिलीटचा ऑप्शन असतो. हे बघा इथे मी काय केलं, इथे दिसतोय डिलीट. मी जर ह्याच्यावर क्लिक केलं की तो गेला, डिलीट करून टाकायचं. परत ऍड करायचं असलं दुसरं की तो प्लस साइन वरती क्लिक करून परत ऍड करायचं. ओके, ठीक आहे. आता नाव हाऊ विल आय ओपन अबाउट दिस. आता मी जर एखाद्या स्टॉक वरती क्लिक केलं माझ्या वॉच लिस्ट पैकी, आता मी निफ्टीवर क्लिक केलंय, बरोबर आहे. निफ्टीवर क्लिक केल्यानंतर मला इथे अनेक ऑप्शन्स दिसतात. हे बघा खाली. ओके, हे पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. ओव्हरव्ह्यू म्हणजे इथे तुम्हाला तो मागच्या काही दिवसांमधला त्याचा ग्रोथ किंवा फॉल तो दाखवत असतो. मागच्या एक दिवसात 0.47 तो पडलाय, मागच्या 5 दिवसात 0.29% पडलाय तो, एक महिन्यामध्ये किती वाढलाय तो 0.63%, 6 मंथ्स मध्ये 7.66%. हे त्याचा ग्रोथ आणि व्हॉट एव्हर इतक्या दिवसांमधला जो डेटा असेल तो कम्प्लीट डेटा तो तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो. ओके, त्यानंतर की डेटा पॉइंट्स म्हणजेच काय, हे खूप महत्वाचे पॉइंट्स असतात. की डेटा पॉइंट्स म्हणजे काय, की व्हॉल्यूम, की आता निफ्टीमध्ये व्हॉल्यूम किती आहे ते आपल्याला कळतं. प्रिव्हियस क्लोज, ओपन, हे डेज रेंज. आता हे सगळे गोष्टी मी तुम्हाला डिटेल मध्ये नंतर शिकवणार आहे, पण फक्त आता तुम्हाला माहिती असलं पाहिजे इथे काय काय आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काही न्यूज असतील, निफ्टी बद्दल काही न्यूज असतील तर तुम्हाला इथे खाली स्लाइड केल्यानंतर निफ्टी बद्दल काही जे जे गोष्टी किंवा जे जे न्यूज निफ्टीला एफेक्ट करू शकतात असे सगळे न्यूजचे डेटा तुम्हाला इथे खाली मिळतो. ओके, आणि बाकी हे दिस इज नॉट दॅट हेल्पफुल, ओके, ऑर युजफुल फॉर यू गाईज. सो आय डिरेक्टली केम हिअर. सो निफ्टी मध्ये तुम्हाला जे पण काही निफ्टीला जो जो निफ्टीचा मुवमेंट मध्ये काही फरक आणू शकतो अशी न्यूज जे असतील ते तुम्हाला इथे पर्टिक्युलरली तुम्हाला त्या स्टॉक किंवा इंडेक्स बद्दल रिलेटेड इथे न्यूज तुम्हाला इथे ते दाखवायला लागेल. ओके, सो सिम्पली तुम्हाला ते बघायचे. त्याच्यानंतर यू विल बी एबल टू सी दिस पार्ट ऑल्सो, की टेक्निकल पार्ट्स. तर टेक्निकल पार्ट गाईज ह्या सगळ्यांची गरज कोणाला लागते, द पीपल हू आर नॉट हॅव्हिंग दॅट नॉलेज. ते अशा गोष्टींवर डिपेंडेंट राहून ट्रेड करत असतात. बट दिस इज, याच्यावर ट्रेड करणं घातक ठरत असतं. याच्यावर आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिस आपण शिकणार आहोत. काय काय पॅरामीटर्स मार्केटचे मुवमेंट चेंज करत असतात, मार्केटमध्ये मुवमेंट आणत असतात, हे सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळे अशा या समरीज वरती किंवा टेक्निकल अनालिसिस वरती आपल्याला अजिबात तिथे लक्ष द्यायचं नाही आहे. ओके, एम आय क्लिअर एव्हरीवन? द फर्स्ट पेज डिड एव्हरीवन अंडरस्टूड? याच्यात काय काय असणार आहे तुम्हाला? प्रवीण सर, इथे लॉग इन करण्यासाठी यू विल सिम्पली क्लिक हिअर
अँड यू विल जस्ट लॉग इन. तुमचा मेल आय डी तुम्हाला टाकायचा आणि लॉग इन करायचं. इथे तुम्हाला दिसेल बघा. ओके. आता जेव्हा आपल्याला ग्राफ ओपन करायचा आहे, ओके, जेव्हा आपल्याला ग्राफ इथे इथे हा सर्कल दिसतोय ना तुम्हाला, तिथे होम पेज वरती तुम्हाला सर्कल दिसेल बघा. त्या सर्कल वरती क्लिक करा, तिथेच लॉग इनचा ऑप्शन असतो. तर आता नाव वेन एव्हर यू वॉन्ट टू ओपन द चार्ट ऑफ अ पर्टिक्युलर स्टॉक, ओके. आता बघा, एकदा तुम्ही सर लॉग इन केलं की 1 मंथ भेटतो असं काही नाहीये. 1 मंथ तो तुम्हाला सबस्क्रिप्शन देत असतो, पण ते घेऊ नका. अपग्रेडेशन घेऊ नका. सिम्पल लॉग इन करा. तिथे तो सिलेक्ट करायला सांगत असतो, ते सिलेक्ट करू नका. आणि जर ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होत असेल तर असू द्या. 1 महिना तो फ्री देतो, परंतु नंतर तुम्हाला तो जर सबस्क्रिप्शन त्यांनी जर मागितलं तर ते घेण्याची अजिबात आपल्याला गरज नाहीये. ओके, इज इट क्लिअर? व्हॉट एव्हर थिंग्स वी नीड, तो आपल्याला ते फ्री मध्ये डेटा प्रोव्हाइड करत असतो. एम आय क्लिअर? ओके. येस. तर आता पर्टिक्युलरली जो स्टॉक किंवा इंडेक्स आपण आता निवडलेला आहे, जर त्याचा ग्राफ आपल्याला ओपन करायचं असेल, ओके, सिम्पली इफ वी वॉन्ट टू ओपन द ग्राफ, तर आपण काय करणार? वी विल सिम्पली क्लिक ऑन सी ऑन सुपर चार्ट्स. ओके, इथे बघा सी ऑन सुपर चार्ट्स दिसतं. मी याच्यावर क्लिक करणार तर डायरेक्टली माझा ग्राफ ओपन होईल. ओके, ग्राफ कसं ओपन होतं समजलं सगळ्यांना? डिड एव्हरीवन अंडरस्टँड? आता हा ग्राफ ओपन झाल्यानंतर इथे सगळ्यात मोठं आपण म्हणू शकतो गोंधळ आहे, किंवा खूप गोष्टी दिसत आहेत. सर ह्याच्यात काय काय आहे? तर भरपूर गोष्टी दिसत आहेत सर, काय माहित नाही, काय आहे काय नाही काय नाही. मग हे सगळे गोष्टी नाव आय एम गोइंग टू टीच यू. ओके, सगळे टूल्स बद्दल कसं वापर करायचं, काय करायचं, सगळं सांगतो. ओके, ग्राफ ओपन. हे बघा, ग्राफ ओपन करायला इथे तुम्हाला जो स्टॉक तुम्हाला उघडायचा आहे, आता समजा इथे बघा मी काय केलं, बँक निफ्टीवर क्लिक करतोय. बघा, बँक निफ्टीवर क्लिक केलं तर बँक निफ्टीचं मला इथे डिटेल्स येतात. बरोबर आहे, डिटेल्स येतात, डेटा येतं. इथे दिसतंय तुम्हाला सी ऑन सुपर चार्ट्स किंवा फुल चार्ट दिसतंय इथं खाली. तुम्ही कोणत्याही याच्यावर क्लिक करा, तो तुम्हाला चार्ट ओपन करून देईल. ओके, सी ऑन सुपर चार्ट्स तर करा किंवा फुल चार्ट करा, त्याच्यात तुम्हाला तो ओपन होऊन जाईल. आता बघा, फुल चार्ट केलं मी, डायरेक्टली ग्राफ ओपन होतो आपला. ओके, इज इट क्लिअर? एव्हरीवन अंडरस्टूड? समजलं? व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. येस. आता काढूया. आता सगळ्यांना वाटत असेल सर नॉर्मल एखादा ग्राफ दाखवा, ह्याच्यात काय काय आहेत हे सगळे लाईन्स, आम्हाला काही कळत नाही. बरोबर आहे, अनेक जणांना असं वाटत असेल नॉर्मल ग्राफ दाखवा सर. दिस इज अ नॉर्मल ग्राफ. ओके, आणि आता समजा, आता फॉर एक्झाम्पल मी काय केलेलं, आज मी निफ्टीमध्ये ट्रेड केलेलं, बरोबर आहे. तर निफ्टीमध्ये ट्रेड करण्यासाठी मला अनेक गोष्टी अनालाइज करायला लागतात. बरोबर आहे. सो ऑन द बेसिस ऑफ दीज ऑल अनालिसिस आय कुड मेक अ ट्रेड. ओके, आय कुड टेक अ ट्रेड. ओके, सो सिम्पली इफ यू सी, आज तुम्हाला जर म्हणजे फक्त आय एम जस्ट फॉर युअर नॉलेज की आपण कसं पद्धतीने अनालाइज केलेलं होतं. तर आजचं जर सिम्पल तुम्हाला मी जर अनालिसिस सांगितलं, तर टुडे आय वॉज इन टू सम वर्क, आणि मी मार्केट जेव्हा ह्या रेंजमध्ये म्हणजे अराउंड 11, 11:15 पर्यंत मी काही ट्रेड करू शकलेलो नव्हतो, बिकॉज आय वॉज बिईंग इन सम अदर वर्क. ओके, पण आता ज्या माणसाने सकाळीच मार्केट ओपन झाल्यानंतर जर ट्रेड करायला जर घेतलं असतं, तर अकॉर्डिंगली हा अनालिसिस काल रात्रीपर्यंतचा जो अनालिसिस होता त्याच्यानुसार हा ब्लॅक लाईन ब्रेक झाल्यानंतर ह्याच्या खाली वेन द मार्केट गोज बिलो दिस ग्रीन लाईन, तेव्हा मला इथं पुट साईडला एक ट्रेड म्हणजे सेलिंग साईडचा ट्रेड मला मिळणार होतं. हे मला शुअर रात्रीच कन्फर्म मला माहित होतं.
पण ॲज आय वॉज नॉट एबल टू ट्रेड टिल हिअर, इथंपर्यंत मला ट्रेड करायला जमलं नाही कारण मी मार्केटमध्ये बसलोच नाही तोपर्यंत. पण आता बघा, म्हणजे तुम्हाला सांगतोय की कसं सिच्युएशन मध्ये तुम्हाला काम करायचं आहे. तर आता समजा चांगला ट्रेड होता, तो माझ्याकडून मिस झाला, तर मी काय करणार, मी स्वतःला वेळ देणार. आता जरी मी 10 10 सव्वा 10 वाजता मी आलो होतो, मी येऊन बसलो होतो, ग्राफ ओपन केलं होतं मी, परंतु मी तो ट्रेड कधी घेतला नाही. पुट ऑप्शन श्वेता मॅम मला घ्यायचं, मी काल अनालिसिस करून ठेवलं होतं, परंतु तो मला घेता आला नाही बिकॉज त्यांनी कन्फर्मेशन अराउंड 9:20लाच दिलं होतं. पण दॅट टाइम आय वॉज नॉट इन द मार्केट. मी मार्केटमध्ये आलो अराउंड 10:45 का 10:50ला मी मार्केटमध्ये आलो. अराउंड इथे मार्केट असताना, मी इथे कुठेतरी असताना मी आलो होतो. आता इथे आय हॅड टू अनालाइज की मी कशा पद्धतीचं आता ट्रेड एक्झिक्यूट करायला पाहिजे. आता मार्केट ऑलरेडी एवढा खाली आला आहे, तर आता मी सेम साईडचं ट्रेड एक्झिक्यूट केलं पाहिजे की मी वेट करून एका नेक्स्ट ट्रेडची वाट बघितली पाहिजे, हे मी बघितलं. नाव सी ॲट, इफ यू सी ॲट व्हॉट टाइम डिड आय एक्झिक्यूट द ट्रेड. सी हे बघा, 11:50ला मला पहिला ट्रेड मिळाला, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, आर यू एबल टू सी? 11:50ला मला तो ट्रेड मिळाला. 11:50ला ट्रेड मिळालेला, एक्झिट किती वाजता झाला? 2 वाजता. म्हणजे हाऊ मच टाइम आय हॅड टू वेट, कॅन यू सी? इथे बघा 11:50ला हा बाय, इथे 11:50